नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास 1 प्रकरण 20 आपले भावनिक जग स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. माणूस विचारश्रम असतो तसा तो भावनाशीलही असतो. रिकामी जागा आहे भावनाशील. आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जे चांगले गुण आहेत त्याचा प्रथम विचार करा. प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते? उत्तर, भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलित बनते. समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते? उत्तर, आपण रागावर नियंत्रण ठेवले नाही तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे? उत्तर, आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रश्न क्रमांक 3, पुढील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. भावनिक समायोजन म्हणजे काय? उत्तर, 1. माणूस विचारक्षम असतो तसा तो भावनाशीलही असतो. 2. विचारीपणाने भावनांना आवरता येते, त्याच्यावर संयम ठेवता येतो. अशा रीतीने भावनावर नियंत्रण ठेवता येते. विचार व भावनांचा योग्य तो मेळ घालून त्या योग्य प्रमाणात व्यक्त करणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रागाचे कोणते दुष्परिणाम होतात? उत्तर, 1. आपण रागीट व हट्टी होतो. आपल्यातील समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. रागाच्या भरात आपण इतरांची मने दुखावतो. आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात. डोकेदुखी, निद्रानाश अशा परिणामांना सामोरे जावे लागते. आपल्यातील उणीवांची जाणीव आपल्याला का असावी? उत्तर, आपल्या प्रत्येकाच्या क्षमता आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. आपल्यात असणाऱ्या क्षमता व उणीवा यांची आपल्याला हळूहळू जाणीव होऊ लागते. आपल्यातील माहिती झालेल्या उणीवांवर प्रयत्नपूर्वक मात करता येते. 4. त्या माहीतच झालं नाहीत तर त्या आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतात. म्हणून आपल्याला आपल्यातील उणीवांची जाणीव असायला हवी. प्रश्न क्रमांक 4, तुम्हाला काय वाटते ते लिहा. तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत. उत्तर, मी थोडा निराश झालो. मला शिक्षकांचा थोडा रागही आला. घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात. उत्तर, मला बरे वाटते. घरातील महत्त्वाच्या गोष्टीत माझाही सहभाग असल्याचा आणि आपले आई बाबा किती चांगले आहेत याचा आनंद होतो. मित्राला मोठे बक्षीस मिळाले. उत्तर, मला मित्राचा मोठा अभिमान वाटतो. असा मित्र मला लाभल्याचा आनंद होतो. वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात. उत्तर, मला खूप आनंद वाटतो. कौतुक करणारे मित्र मला मिळाले याचा अभिमानही वाटतो. रोहनने वर्गात तुमचा अपमान केला. उत्तर, मला त्याचा राग येऊन मी त्याच्याशी बोलेनासे झालो. रोहन सारख्या चांगल्या मुलांनी असे वर्तन करावे याचे आश्चर्य वाटले. प्रश्न क्रमांक 5, तुम्ही या प्रसंगी काय कराल? रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला. उत्तर, मी तिचे अभिनंदन करून तिचा निबंध वाचायला मागेन. स्पर्धेसाठी तिने कोणते प्रयत्न केले हे तिच्याकडून समजून घेईल. कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही. उत्तर, तिच्या रागाचे कारण जाणून घेऊन व तिची समजूत घालून तिला डबा खाण्याचा आग्रह करीन. वीणा शाळेत एकटी वावरते. उत्तर, मी तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करून तिला आमच्या गटात आणण्याचा प्रयत्न करीन. मकरंद म्हणतो, माझा स्वभावच हट्टी आहे. उत्तर, आपल्या स्वभावात प्रयत्नपूर्वक बदल करण्याचा सल्ला देताना हट्टी स्वभावाचे कोणते दुष्परिणाम होतात हे मी त्यांना पटवून देईन. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.